नमस्कार, मी विशाल पाटील। आज आपण उलगडणार आहोत 2025 च्या पावसाळी अधिवेशनाने महाराष्ट्रासाठी नेमकं काय साध्य केलं ते। अधिवेशन म्हटलं की केवढं मोठं राजकारण, आक्रमक प्रश्न, संघर्ष, वाद आणि काही ऐतिहासिक निर्णय। मात्र या सगळ्यामधून आपल्या राज्याच्या जनतेला खरंच काय मिळालं? कुठल्या मुद्द्यांना न्याय मिळाला? कुठल्या अपेक्षा फोल ठरल्या आणि कुठल्या निर्णयांनी महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये अमूल्य बदलांची पायाभरणी केली? गेल्या 3 आठवड्यांमध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विविध प्रश्न स्फोटक झाले। शाळांमध्ये हिंदी सक्ती की मातृभाषेचा अभिमान, शेतकऱ्यांचे हक्क, कर्जमाफी, पायाभूत सुविधा, स्त्रियांच्या सुरक्षेपासून ते सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कांपर्यंत, सामाजिक न्याय ते आर्थिक नियोजन आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक मुद्द्यावरती चढाओढी, शाब्दिक झुंजी आणि अखेर काही निर्णायक तसंच प्रतीक्षेतल्या निर्णयांचा प्रवास आपण पाहिला। मात्र याच अधिवेशनामध्ये सरकारला इतिहासामध्ये पहिल्यांदाच तत्काळ काही निर्बंध मागे घ्यावे लागलेत। जनक्षोभ आणि विरोधकांच्या या आवाजामुळे शालेय शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीचा आदेश अखेर मागे घेण्यात आला। सफाई कर्मचारी, महिला, आदिवासी सामाजिक घटक यांच्या कल्याणासाठी काही योजना देखील मंजूर झाल्या, तर काही धोरणं अजून चर्चा चक्रातच राहिलेली आहेत। या गदारोळामध्ये, संघर्षामध्ये आणि निर्णायक चर्चेमधून महाराष्ट्राच्या लोकशाहीचा खुबीने परिपाक झाला। सत्तेची लवचिकता आणि विरोधाचा बाण या दोन्हींचे अनोखे दर्शनही घडलं। पण प्रश्न हा राहतो की या संपूर्ण अधिवेशनामधून महाराष्ट्राने नेमकं काय मिळवलं? जनतेच्या पदरामध्ये किती ठोस बदल आले? राज्य कारभाराच्या पातळीवरती कोणते विकसनशील निर्णय मार्गी लावले गेले? आणि अजूनही कुठल्या प्रश्नांची उत्तरं राहिलेली आहेत प्रलंबित? या सगळ्यांचा सर्वतोपरी, समतोल आणि निर्भीड असा आढावा घेऊयात आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। 30 जूनच्या सकाळपासूनच विधान भवनासमोरील वातावरण चिघळलेलं होतं। अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच हिंदी भाषा सक्तीचा आदेश म्हणजेच 10वी पर्यंत हिंदी विषय सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा हल्ला चढवला। सभागृहामध्ये घोषणाबाजी, पोस्टर फडकावणं, सभापतींनी शिस्तीचे आदेश देत सत्राचे सुरुवातीचे तास सांभाळण्याचा प्रयत्न तर केला। यावेळी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तत्काळ बैठक घेत विरोधक, शाळा संघटना आणि तज्ञ यांच्यासोबत चर्चा केली। समाज माध्यमांवरून जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट असल्याने सरकारला जाहीरपणे माघार घ्यायला लागली। तसंच हा जो निर्णय होता तो मागे घेत आणि शिक्षण विषयक अभ्यासासाठी स्वतंत्र समितीच्या स्थापनेची घोषणा देखील करण्यात आली। दिवस अखेरीला विरोधकांनी हा विजय साजरा केला आणि सरकारची अपयशाची खिल्ली देखील उडवली। राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। त्यानंतर 1 जुलै ते 4 जुलै दरम्यान पूर, सार्वजनिक आरोग्य आणि मुंबई पुण्यामधील संकटांवरती सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली। हा कालखंड पावसामुळे निर्माण झालेल्या आरोग्य संकट, पालिकांची अनास्था, पायाभूत सुविधा आणि शहरांमधील वाहतुकीचे प्रश्न याभोवती फिरताना दिसून आला। विरोधी आमदारांनी अत्यंत तपशीलवार प्रश्न उपस्थित करत सरकारच्या तयारीवरच टीका केली। तसंच महापारेषण, पालिका
आरोग्य आणि सिव्हिल डिफेन्स संबंधित मंत्र्यांना प्रश्नांची सरबत्ती झाली आणि याच आठवड्यामध्ये सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेमधील निधी हा हेतुपुरस्सर वळवला जातो का याबद्दलही वाद भोवळला होता। पहिल्या आठवड्यानंतर दुसरा आठवडा हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजला। 5 जुलै ते 8 जुलै दरम्यान सभागृहामध्ये कर्जमाफी आणि शेतीच्या प्रश्नांनी जोर धरलेला होता। कर्जमाफीच्या अंमलबजावणीमधील अडचणी, बँकांच्या त्रासदायक असलेल्या प्रक्रिया, नगदी पीक विम्यासाठी लोकांच्या लागलेल्या रांगा आणि शेतमाल हमी भावाची ग्वाही हे मुद्दे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत चर्चिले जात होते। 1 रुपयाचा पीक विम्याचं सोंग केलं, तो सोंग आणि ढोंग दाखवून शेतकऱ्याला फसवलात आणि आता बंद करून टाकलात आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप करताय तुम्ही सत्ता बदलल्यानंतर। पीक विमा कंपन्यांचा फायद्याची जी काही यंत्रणा बनवली त्यामध्ये गावनिहाय पंचनामा, नुकसानाच्या टक्केवारीवर आधारित परतावा आणि असंख्य शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळत नाही। त्यामुळे राज्याचं स्टँडर्ड 12 गावाचा ग्रुप तांत्रिक पद्धतीने ठरवला आहे, त्यामध्ये त्या आकडेवारीत अडकून न राहता आज नुकसानाच्या टक्केवारीवर परतावा दिला पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा विमा घेतला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, हे आकडे माझे नाहीत, सरकारी आकडे आहेत आणि यांना मदत काय दिली गेली? फक्त 7,41,00,000। ही फसवणूक नाही, ही पिळवणूक नाही, हे शोषण नाही शेतकऱ्यांचं आणि म्हणून ही मदत आपण कधी देणार आहात या सर्व बाधित शेतकऱ्यांना, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आणि मग त्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष, लहान गावांमधून आलेल्या शिष्टमंडळांनी केलेली निदर्शनं, सरकारनं कर्जमाफीसाठी उपसमिती स्थापन केली आणि महामार्गासाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याचं आश्वासन दिलं। दुसऱ्या आठवड्यातच